अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी. आज आपण पाहणार आहोत की स्वामी सेवा आणि स्वामी कथा. स्वामी सेवेने आपल्याला काय फळ मिळते, आपल्या प्रारब्धात नसलेले सुद्धा स्वामी सेवेने आपल्याला कसे प्राप्त होते, हे आजच्या या छोट्याशा कथेतून आपण पाहणार आहोत. तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना की आपल्या प्रारब्धात जे नाही ते स्वामी आपल्याला कसे बरं देतात. तर हेच जाणून घेण्यासाठी एक सत्यकथा आपण पाहणार आहोत. एका गावात एक ब्राह्मण स्त्री आणि तिचा पती हे दोघे राहत होते. दोघेही खूप श्रद्धाळू होते. कृपेने त्यांच्याकडे सर्व काही होते. पण लग्नाला बरीच वर्ष होऊन सुद्धा त्यांना मुलबाळ नाही ही खंत त्या ब्राह्मण स्त्रीला खूप हताश आणि निराश करायची. त्यानंतर एका व्यक्तीकडून त्यांना स्वामी समर्थ यांच्याबद्दल समजले. त्यांनी स्वामीच्या दर्शनाला अक्कलकोटला जाण्याचे ठरवले आणि ते अक्कलकोटला आले होते. त्यानंतर त्यांनी अक्कलकोटमध्ये राहून स्वामींची सेवा करण्याचे ठरवले. ते अक्कलकोटला आले होते. त्यांना मूलबाळ नव्हते. दोघांना वाटले की स्वामींची कृपा झाली तर कदाचित मूल होईल. दोघांचे सोवळे ओळे अतिशय कडक होते. ब्राह्मणा व्यतिरिक्त कुणाचाही नुसता स्पर्श झाला तरी ती ब्राह्मण स्त्री लगेच स्नान करायची. दोघी अक्कलकोटात स्वामींची सेवा करत तेथेच राहिले. त्या ब्राह्मण स्त्रीने स्वामींना आपली व्यथा सांगितली, पण स्वामींनी त्याकडे लक्षच दिले नाही. मग पुन्हा त्या स्त्रीने स्वामींना तिची व्यथा सांगितली. असे 3-4 वेळा स्वामींना सांगूनही स्वामी तिला आशीर्वादात्मक असे काहीच बोलले नाहीत. एक दिवस त्या ब्राह्मण स्त्रीने स्वामींपाशी हट्टच धरला आणि म्हणाली, स्वामी, मला बाळ होईल ना? तेव्हा स्वामी म्हणाले, माते, तुझ्या प्रारब्धी तो योगच नाही. तेव्हा ती स्त्री म्हणाली, स्वामी, प्रारब्धात नाही तर मग आम्ही देवाची पूजा कशाला करायची? एवढे सोळे ओळे कशाला पाळायचे? आमच्या आयुष्याला काय अर्थ? ती खूप रडू लागली. स्वामींना विनवणी करू लागली आणि स्वामींनी तिला आशीर्वाद म्हणून 2 खारका तिच्या हातात ठेवल्या आणि म्हणाले, हे घे 2 खारका. त्या खारका घेऊन ती ब्राह्मण स्त्री गावाकडे निघाली. गावाकडे पोहोचता पोहोचता सायंकाळची वेळ झाली. तिच्या मनात विचार आला, दिवसभरात अनेकांचे स्पर्श आपल्याला झाले, आपल्याला विटाळ झाला आहे म्हणून वाटेत एक तळे दिसले. तेथे ती स्त्री गेली आणि स्नान करायचे म्हणून तिने त्या 2 खारका जवळच्या मातीमध्ये पुरून ठेवल्या. स्नान केले आणि ती ब्राह्मण स्त्री घराकडे निघाली. मध्यरात्री तिला एकदम असे लक्षात आले की अरे, स्वामींनी आपल्याला प्रसाद म्हणून दिलेल्या 2 खारका आपण त्या तळ्याकाठीच राहिल्या. सकाळ झाल्यावर ती पुन्हा त्या तळ्याकाठी गेली, स्नान केले आणि माती काढून बघते तो काय, खारकांच्या जागी 2 अंडी होती. ती अंडी कुठली म्हणून बघायला गेली तर ती अंडी फुटली आणि त्यातून 2 पक्षी बाहेर पडले. त्या ब्राह्मण स्त्रीला स्वामींचे शब्द आठवले की तुझ्या प्रारब्धात बाळ नाही. ती स्त्री पुन्हा स्वामींकडे जायला निघाली आणि तिचा पती सुद्धा तिच्या सोबत निघाला. स्वामींच्या चरणावर ती कोसळली, रडू लागली, म्हणाली, स्वामी, माझ्याकडून चूक झाली. स्वामी म्हणाले, पक्षी उडून गेले, त्याला मी काय करू? तुझ्या नशिबात बाळ नाही. तू येथून निघून जा पाहू. स्वामींचे हे शब्द ऐकून ती अधिकच रडू लागली. बाळासाठी तिचा जीव व्याकुळ झाला होता. स्वामींनी तिच्या हातात नारळ दिला. म्हणाली, माते, जा, तुझी इच्छा पूर्ण होईल. त्या ब्राह्मण स्त्रीने नारळ घरी आणला. स्वामींचा प्रसाद म्हणून तिने नारळाच्या करंज्या तयार केल्या. स्वामींना करंज्यांचा नैवेद्य दाखवला आणि वर्षभराने त्या स्त्रीला सुंदर देखणा असा एक गोंडस मुलगा झाला. स्वामींची कृपा झाली होती. त्या ब्राह्मण स्त्रीची भक्ती फळाला आली. स्वामी म्हणतात की भक्ताची दृढ श्रद्धा आणि दृढ विश्वास त्याला हवं ते निश्चितपणे देते. पण आपण करत असलेल्या प्रपंचाची हेळसांड न करता किंवा घर सोडून एकांतात न जाताही तुम्ही भगवंताचे स्मरण करू शकता. प्रपंचात परमेश्वरावर सोपवून आपण फक्त व्यवहार करायचे असतात आणि सर्व वेळ त्याचे नामस्मरणात राहायचे असते. त्यात खूप सुख आणि समाधानही लागते. एकदा का तुम्ही नामस्मरणात दंग झाला की प्रारब्धाच्या रेषा सुद्धा आपोआप स्वामी बदलून टाकतात. हे कधीही विसरू नका. सत्संग, नामस्मरण आणि स्वामी दर्शन या बळावर तुम्ही समाधीन व्हा, एवढेच माझे सांगणे आहे. त्यामुळे स्वामी आपल्या प्रारब्धात नसलेलेही आपल्याला कसे प्राप्त करून देतात याची एक सुंदरशी कथा तुमच्या समोर सादर केली. पुन्हा भेटूया एका नव्या कथेसह. पण त्या अगोदर तुम्हाला कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.